हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 9 जुलैचा भाग पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुम्हाला सुद्धा हा भाग नक्कीच आवडणार आहे. तर आता सायली रुसून बसलेली असते डायनिंग टेबलवर आणि सगळेजण आतमध्ये येत असतात आणि अस्मिताजवळ बाळ असतं आणि ते आपल्या हात लावतात आणि मग आता सायली त्यांच्याकडे बघते. सगळे आलेले आहेत हे सायलीला कळतं आणि मग ती रुसून बसलेली असते. अर्जुन येतो, बायको मी काय म्हणतो आता असं म्हणत असतो. मग सायली म्हणते, बरोबर एक जण येतात, आता माझी समजूत काढतील असं म्हणतो, पण आता ऐकणार नाहीत असं अजिबात असं सायली म्हणते आणि मग मी आता अजिबात ऐकणार नाही असं सायली म्हणते. आणि मग अर्जुन आणि सर्वजण काहीतरी बोलत असतात. तेवढ्यात प्रतापराव हळूहळू पुढे येतात आणि पाठीमागून सगळेजण नको 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 असं खुणवत असतात. खूप छान भाग दाखवलेला आहे प्रेक्षकांनो. बाबा येतात असं सायली म्हणत असते आणि मग प्रतापराव पुढे पुढे येतात आणि अर्जुन म्हणतो, नका जाऊ नका जाऊ असं म्हणत असतो. आणि मग पुढे येतात आणि पाण्याचा जग आणि ग्लास घेतात आणि पाणी पितात आणि तिथून जातात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, काय करत आहे, चला हो असं म्हणतात. तेव्हा अस्मिता म्हणते, सुमितला झोप आली स्मितला असं म्हणते आणि जाते. आणि अस्मिता काकू म्हणतात, अस्मिता पण गेली, खूप डिफिकल्ट केस आहे, ती सोडूया असं अर्जुन म्हणतो चैतन्याला आणि ते दोघेही निघून जातात. मग आता राहतो अश्विनसुद्धा सायलीकडे पाहतो आणि अश्विन तरीही म्हणतो, खूप अर्जंट फोन आला आहे असं म्हणतो आणि तिथून जातो. सायली त्यांच्याकडे पाहते आणि आता तिला वाटतं की मला समजवतील, पण कोणीच येत नाही. पुन्हा एकदा रुसून बसते. आता याला काय अर्थ आहे, कोणी पण माझा रुसवा काढला नाही असं म्हणते. ठीक आहे, सगळ्यांचं काय चाललं आहे ते मला सांगायचं नाही ना, ठीक आहे ठीक आहे, मी पण खूप हट्टी आहे असं म्हणते. आणि मग आता इकडे जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया खूप चिडचिड करत असते. तिला आठवतं की ते रविराजने तिला कसं ॲक्सेप्ट केलं होतं ते असं प्रियाला आठवत असतं. आणि पुन्हा तन्वीला प्रियालाही आठवतं की ते दागिने खरेदी केलेले पण आठवतं. प्रिया ही एकदा सगळ्याला लावून पाहत असते आणि मग आठवतं प्रियाला ती सुभेदारांच्या सुभेदारसाठी तन्वी किती महत्त्वाची आहे हे मी स्वतः अनुभवलं आहे. सायली तर सुखाच्या राशीत लोळत असेल, किल्लेदार तर तिला सोन्याने मडवत असतील आणि मी इथे अडकली आहे असं प्रिया म्हणते आणि जोरजोरात हात आपटत असते. आणि मग तेवढ्यात येते हवालदार आणि हवालदार आतमध्येला, काय चाललंय गं तुझं असं म्हणते. आणि मग ती म्हणते, तू बाळाची आई होणार आहेस, तुला कळते का नाही असं हवालदार म्हणते. तेव्हा ती प्रिया म्हणते, मला ह्या बाळाचा काहीच उपयोग नाही, याचा बाप तर भेटायला येत नाही, तर मला काय उपयोग आहे या बाळाचा, काहीच उपयोग नाही असं प्रिया म्हणते. तेव्हा हवालदार म्हणते, शांत हो आणि जीवन घे. प्रिया ती ताटली त्यांची फेकून देते. ती हवालदार, काय करतेस तू. प्रिया म्हणते, माझ्या नरड्याखाली एक घासही उतरेल का. आणि प्रिया त्या हवालदारला धरते आणि तुझा मोबाईल दे म्हणते आणि मोबाईल घेते. 2 जीवांची आहेस तू मावशी आहेस या बाळाची असं म्हणते. आणि मग तू असं करू नकोस ते असं म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते, नको ते करून बसलीस अशी धमकी देते त्या हवालदारला. ते हवालदार मग पटवण्यासाठी फोन देते आणि मग हवालदार बोलून घे असं सांगते प्रियाला. मग प्रिया राकेशला फोन करते आणि म्हणते, राकेश फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो. प्रिया म्हणते, मी प्रिया बोलते, तुला सांगितलं होतं ना सायलीसाठी काहीतरी ही प्लॅन होणार आहे, सरप्राईज. ते नेमकं काय होणार आहे. राकेश म्हणतो, मला काहीही माहीत नाही, आईशी बोलणं झालं थोडंसं, काहीतरी सांगितलं. प्रिया चिडते आणि म्हणते, असं मला काहीच नाही, सायलीसाठी काय कसा प्लॅन आहे याची मला डिटेल हवी आहे. उद्या काय तिथे होणार आहे ते मला सगळं येऊन सांगायचं, कळलं. त्यासाठी हवं तर सुमनला विचार, वाटेल ते कर, कुणाच्या तरी उपयोगी पड असं प्रिया राकेशला म्हणत असते आणि फोन ठेवते. आणि मग फोनमध्ये आवाज स्पष्ट जाऊ नये म्हणून साडीचा पदर त्या फोनला लावलेला असतो. मग ते हवालदारला म्हणते, झालं का असं म्हणते आणि मग तिथून जाते. मग ना प्रेक्षकांनो, हे प्रिया आहे ना, प्रिया कुठे पण राहिली तरी अशीच आहे. आणि मग इकडे आता सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला. पूर्णाजी विचार करत बसलेला असतात. मग सायली म्हणते, काय सरप्राईज द्यायचं सायलीला असं म्हणते आणि ते डोक्याला हात लावून काही कळतच नाही असं पूर्णाजी म्हणतात. आणि मग तेवढ्याच आईस्क्रीमची वाटी घेऊन सायली पुढे येते आणि पूर्णाजी ते आईस्क्रीम घेतात आणि मग सायलीजवळ बसते. आणि मग त्यावरून पूर्णाजी म्हणतात, गुणाची ग माझी तन्वी, आईस्क्रीम. सायली म्हणते, आईस्क्रीम आहे, त्यात साखर पण नाही, काही खा, भरपूर खाऊ शकतेस पूर्णाजी,
खा खा असं सायली म्हणते. आणि मग पूर्णाजी म्हणतात जास्त असं घास खाणार असतील. तितक्यात सायली म्हणते मग अशी काय बोलला होता तुम्ही असं सायली पुन्हा पूर्णाजीला विचारते. तितक्यात अर्जुन, चैतन्य आणि अश्विन सायलीच्या पाठीमागून येतात आणि पूर्णाजीला नको सांगू असं सांगतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात आजच म्हणजे पूर्णाजीला आईस्क्रीम खायला घालून तिची उलट तपासणी घ्यायला आली. सायली म्हणते नाही मी काय उलट तपासणी घेणार, असं तू फक्त तन्वी आहेस हे कळल्यावर किती आनंदात आहोत असं म्हणत होतो. मग अश्विन आणि चैतन्य आणि अर्जुन पूर्णाजीला ओके म्हणतात आणि तिथून निघून जातात. मग सायली पाठीमागे फिरून पाहते आणि तिथून निघून गेलेली असतात. सायली ठीक आहे म्हणते आणि पुन्हा आजी ही म्हणते थांब माझ्याबरोबर आईस्क्रीम खा ना. सायली म्हणते कुठं चाललीस, तर पूर्णाजी म्हणतात आणि मग सायलीसाठी प्लॅन करायचा आता अचानक काय सगळ्याचं कायच असं विचार करत असतात. आणि तेवढ्यात सायली पाठीमागे येते आणि बाबा असं म्हणते. आणि मग माझ्यापासून कधीच काही लपवत नाही बाबा, तुम्ही मला सांगा ना तुमचं काय चाललंय नक्की, ही काय. तेव्हा प्रतापराव म्हणतात खरंच असं काही नाही आहे. तेव्हा मला सांगणार आहे, लहानपणी किती लाड करायचास माझे, आज एक छोटीशी गोष्ट विचारते तरी मला सांगत नाही, सांग ना माझ्यापासून का लपवतोस. प्रतापराव म्हणतात असे बाबाचा मामा झालो का, असं काही झालेलं नाही, असं स्पेशल काही डिस्कस करत नव्हतो. तेव्हा सायली म्हणते मामा काय रे, तुझी तन्वी तुला विचारते, प्लीज सांग ना तुमचं. तेव्हा प्रतापरावाच्या तुमच्यापासून काय लपवणार. तेवढ्यात अर्जुन, अश्विन, चैतन्य येतो आणि प्रतापरावांना सांगायचं नाही असं म्हणतो. तेव्हा सायली पाठीमागून पाहते आणि तेवढ्यात ते तिथून निघून जातात. तेव्हा प्रतापराव म्हणतात मला ना ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचा कॉल करायचा आणि नंतर मी कॉल घेतो असं म्हणतो. नार्वेकर असं म्हणतात आणि फोनवर बोलायचं नाटक करत असतात. आणि तेवढ्यात सायली तिथून निघून जाते. आणि मग आता इकडे हे अस्मिता आणि कल्पनाताई असतात आणि ते फुल साईड पार्टी प्लॅन करूयात असं कल्पनाताई म्हणतात. सायलीला असं काही नाही आवडणार, आपण वेगळं काहीतरी प्लॅन करूयात. तेवढ्यात सायली येते आणि म्हणते बघा तुमचं काहीतरी प्लॅन चालू आहे ना, मला का सांगत नाही तुमचा काय प्लॅन चालू आहे. तेवढ्यात सायलीमध्ये हे मला नाही शपथ आहे माझी असं सांगते. तेव्हा अस्मिता म्हणते छोट्या गोष्टीवरून शपथ का घालतेस ग तू, नकोस ग हो. मग कल्पना म्हणते त्यामुळे तू आधी शपथ सुटली. मग सायली म्हणते तुम्ही आधी सांगा मग मी शपथ सोडेन असं म्हणते. तुम्ही कशाचं प्लॅनिंग करताय आधी मला सांगा असं सायली म्हणते. कल्पना म्हणतात असं काय करतेस असं म्हणते. आणि तेवढ्यात मग अर्जुन, चैतन्य परत येतात आणि मग ते खुणावतात की सांगू नका. तेव्हा अस्मिता म्हणते सायली अगं तू असेच विचार करू नकोस ग. तेव्हा सायली म्हणते तुम्ही आधी सांगा तुम्ही माझ्यापासून काय लपवताय. तेव्हा कल्पना ते म्हणतात शांत हो, तू शपथ सोड बरं अगोदर, काहीच नाही असं काहीच लपवत नाही, शपथ आता तरी सांगा तुम्ही कशाबद्दल ठरवताय, काय चाललंय तुमचं आणि मला का सांगत नाही. तेव्हा अस्मिता म्हणते आम्ही ना उद्याचा मेनू प्लॅन करतो. तो पावसाळ्यामध्ये ना पालेभाज्या जास्त स्वस्त राहतात, मला कडधान्य आवडत नाहीत आणि म्हणून ते पालेभाज्या करायला सांगत असते. आणि मग असं अस्मिता म्हणत असते आणि सायलीला सांगत असते. आणि तिकडून अर्जुन, चैतन्य आणि अश्विन परत येतात ओके म्हणतात आणि मग तिथून निघून जातात. मग आता इकडे सगळेजण काहीतरी वेगळं करूयात असं म्हणत असते. अस्मिता म्हणते अगं पण तू सांग ना काय करायचं ते असं कल्पनाला म्हणतात. तेव्हा त्या दोघीचं आपल्यापासून सायली चिडून तिथून निघून जाते. पण मला कोणीच का सांगत नाही, ठीक आहे नको सांगू दे, मी जाते थोड्या वेळात रूममध्ये जाऊन बसते आणि नाही दिसली ना मग सगळेजण येतील आणि मला हुडकायला असं सायली म्हणते. आणि मग तिथून निघून जाते. मग तिथून अर्जुन येतो आणि हळूहळू बघत असतो तर आता सगळेजण एका ठिकाणी बसलेले असतात. तिथे सायली प्लॅन करत असतात काय करायचं ते आपणाला पण सुचत नाही. सायलीचा राग पण झाल्याचा राग पण जाईल असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग विचार करायला हवा, सायलीला काय आवडतं आपण याचा विचार करायला हवा असं अर्जुन म्हणतो. तेव्हा मला सांगा सायलीला काय आवडतं हवं असतं. कल्पनाताई म्हणतात तिला प्रेम हवं असतं. मग पूर्णाजी म्हणतात तिच्या हातचं पोटभर कोणी जेवलं ना तर तिला खूप आनंद होतो. त्याच्यावर अगदी खरं आहे अर्जुन म्हणतो. आणि सगळेच तिची माणसं तेव्हा प्रतापराव म्हणतात करेक्ट, ती अर्जुन म्हणतो तिची जर माणसं तिच्या आजूबाजूला असतील ना तर ती खूप खुश असते, तिला त्यांच्यासोबत वेळ घालायला खूप आवडतो. मला वाटतं आपण तिच्यासाठी असंच काहीतरी सेलिब्रेशन प्लॅन करूयात असं म्हणत असते. आणि तेवढ्याच सायली म्हणते हां एवढंच नाही, तिलाही तेवढंच आवडतं, तिच्या अवतीभोवती तिची माणसं असली ना तर तिला खूप आवडतं असं म्हणत असतात. एकाच ठिकाणी मिळाली ना तिची माणसं तर ती खूप खुश होईल. तेव्हा पुन्हा जोरजोरात हे प्रत्येकजण प्रतापराव म्हणतात मला म्हणजे नक्की काय करायचं विचार करूयात असं अर्जुन म्हणतो. आणि सगळेजण एकदमच आयडिया असं म्हणतात आणि सगळ्यांना सांगतात काय करायचं ते. आणि मग तेवढ्यात येते सायली, नेमकं काय चाललंय, तुम्ही सगळे माझ्यापासून काय लपवत आहात असं म्हणते. पुन्हा जी म्हणतात आम्ही नाही ग काही नाही, सत्य बाहेर आले ना त्याची
की मग मला माझी ओळख पण झाली, आता आणखी काही लपवू नको असं म्हणते. मी सांगितलं आणि मग तिला पूर्णाजी म्हणतात आता मनवता येईल. अर्जुन म्हणतो तिला मनवता येईल नंतर. आणि मग सगळेजण अजून प्लॅन करतात, हे बेस्ट आहे, असं आपण असंच काहीतरी पुढे करूया असं म्हणतो. आणि खूप छान होईल. अस्मिता म्हणते मग आता हे फायनल करूया. पूर्णाजी म्हणतात नक्की करूया. आणि मग सगळेजण एकदम ठरलं तर मग असं म्हणत असतात. आणि मग इकडे आता सगळेजण बसलेले असतात. सगळं आणलं आहे का असं कल्पनाताई म्हणतात. त्यांच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्या सगळ्या आणणार. भली मोठी यादी दिली होती मला, सगळं मी आणलं आहे असं विमल म्हणते. तेव्हा अस्मिता म्हणते काही राहिलं असेल तर सकाळी ऑर्डर करते. ते अस्मिता असं म्हणते. चैतन्य म्हणतो सगळ्यात महत्त्वाचे आपले जे गेस्ट येणार आहेत त्यांची सगळी सोय झाली आहे का. तेव्हा अस्मिता म्हणते घ्या बघा, आपल्या गेस्टची आपल्यापेक्षा जास्त काळजी तर चैतन्यालाच आहे. तेव्हा ते तुमचं काय महत्त्वाचं आहे ते अर्जुन म्हणतो. हां महत्त्वाचं असं. तेव्हा कल्पनाताई म्हणतात त्यांच्यासाठी महत्त्वाचं ते सगळं प्रतापराव बघू मधून कधी येणार आहेत, मधुभाऊ कधी येणार आहेत असं म्हणतात. तेव्हा सुमन काकू म्हणतात उद्या सकाळी कुसुम मधुभाऊंना घेऊन येणार आहे असं म्हणाली आहे, तर लवकर येऊन येते. तेव्हा अश्विन म्हणतो सायली बहिणीला उद्या सकाळी मंदिरात घेऊन जायचं आहे, हे प्रतिमा आत्याला आणि रविराज काकाला माहिती आहे का, सांगितलं आहे का. तेव्हा रविराज म्हणतात म्हणून तर ते रात्री लवकर झोपायला गेलेत आणि उद्या सकाळी ते लवकर उठून निघायचं. म्हणून प्रतापराव आणि पूर्णाजी म्हणतात नाही पण लवकर झोपायला गेले बरं झालं. पूर्णाजी पण लवकर झोपायला गेली बरं झालं, तिची झोप पूर्ण झाली ना सकाळी ती फ्रेश होऊन उठेल असं प्रतापराव म्हणतात. आता उद्या सकाळी निघूत असं सगळेजण एकदम आवाज करतात. आणि मग आता प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया ताटली घेऊन बसलेली असते, एकदम ताटली घेऊन बसलेली असते. आणि मग प्रियाला एक बाई येते आणि म्हणजे तिथे खूप साऱ्या बायका असतात जेलमधल्या, आणि तिथली एक बाई येते आणि ती प्रियाच्या जवळ येते आणि प्रिया तिच्याकडे जाते आणि प्रियाच्या जवळ म्हणते ती ताटली थाळी मला दे तुला खायचं नसेल तर, असं ती बाई म्हणते. आणि तिच्या हातातली ताटली घेते आणि ती ताटली तिकडे फेकून देते. आणि मग पुन्हा प्रिया तिच्याकडे पाहते आणि थांब असं म्हणते. आणि थांब म्हणल्याबरोबर ती बाई मागे वळून पाहते तर तिला दिसते सायली, ती जेलमधली ती जी सोबतची बाई असते ती तिला सायली दिसते. मग प्रिया परत एकदा तिच्याकडे पाहते आणि तू असं म्हणते. आणि मग आता इकडे घरचा सीन दाखवलेला आहे. सायली तिकडे फेऱ्या मारत बसलेली असते, फेऱ्या मारत असते. आणि मग ती म्हणत असते आणि विचार करत असते की मला जेवते वेळेससुद्धा कोणी सांगितलेलं नाही, कोणी सांगत नाही, मला न सांगण्यासारखं काय शिजतंय खाली असं सायली विचार करत असते. बाकी कोणी नाही पण यांनी तर मला सांगायला हवं होतं, यांच्यापासून मी कधी काही लपवलेलं नाही, पण हे बघा माझ्यापासून लपवत आहेत असं सायली म्हणते. आणि तेवढ्यात अर्जुन येतो आणि मग अर्जुन हळूहळू दरवाजा काढून आलेला असतो आणि मग तिथून परत चाललेला असतो. मग सायली म्हणते थांबा पूर्णाजीच्या, आणि ही तुमचीच खोली आहे, या आतमध्ये असं म्हणते. आणि पूर्णाजीच्या तुम्ही खाली काय शिजत आहे असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजींना खाली हाक मारली आहे. तेव्हा आणि तो परत जातो. तेवढ्या सायली म्हणते थांबा इथे पूर्णाजीचा आवाज ऐकू येत नाही असं म्हणते, आणि मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, इथे या असं म्हणून अर्जुनला खुर्चीवर बसवते सायली. आणि मग तुम्हाला बोलायचं आहे असं म्हणते, तुम्ही इथे निमूटपणे बसा बरं आणि मग मी विचारलेल्या प्रश्नांची निमूटपणे उत्तरं द्या. आणि मग नक्की खाली काय शिजते, सगळे माझ्यापासून काय लपवत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो काही नाही काहीच नाही, असलं तरी काय आहे, मला व्यवस्थित सांगा काय चाललंय ते. अर्जुन म्हणतो आता मी काय सांगू देवा, तूच मला मदत कर असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली म्हणते सायली मी तुला सोडणार. आता इकडे जेलमधला सीन दाखवलेला आहे. ती बाई म्हणते सोड मला असं म्हणत असते, पण प्रियाला ती बाई दिसत नाही, ती सायली दिसते. त्या बाईचं डोकं घेऊन आपटत असते आणि तुला सोडणार नाही सायली, तुला सोडणार नाही असं म्हणते, आणि माझ्या हाताने तुझा जीव घेईन असं म्हणत असते. आणि तिला सगळं सायली दिसत असते, त्यामुळे तू मला नको मारूस, तू का बरं मारतेस असं ती बाई म्हणत असते. तरी मी बनवलीस ना, मी तुलाही तन्वी, मला तू तन्वी बनू दिलं नाहीस ना, मी तुलाही तन्वी बनू देणार नाही आणि तुला मारून टाकेन तिचा गळा धरते आणि ते
हवालदार आणि दुसऱ्या बायका तिला मागे खेचतात, पण ती कोणालाही ऐकत नाही. ती पाया पडते, भीक मागते, सोडणार नाही, तुला सोडणार नाही, भीक माग, माझ्यापुढे भीक माग, असं प्रिया सायली दिसत असते ना ती बाई, त्यामुळे ती सायलीला म्हणत असते. प्रियाला सायली दिसते, सोड सोड असं म्हणत असते, पण दोघी ओढून काढतात. तिला सायली दिसत असते आणि मग ती बाई येड लागले असं म्हणते ती बाई. आणि मग त्या सुभेदारांच्या घरी सायली म्हणत असते, तुम्हाला काहीतरी विचारले, त्याची मला उत्तरं हवी आहेत आत्ताच्या आत्ता. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू माझी सायली माझी असं कधीच बोलत नाही, माझ्याशी अशा भाषेमध्ये खूप चांगली आहे. मग सायली म्हणते, सायलीला तर कळतच नाही, पण तुम्ही जेव्हा भांडण करता ना तेव्हा तुम्ही बोलायला लागला. सायली तर भांडण करतच नाही, बोला आता. अर्जुन म्हणतो, नको, हे बघ, माझ्यावर अशी दादागिरी केली तर सायली खपवून घेणार नाही. सायली खूप रागीट आहे, सोडणार नाही त्या माणसाला. तेव्हा सायली म्हणते, तन्वी आणि सायली असं म्हणून तुम्ही विषयांतर करताय, आणि मी सायली मीच आहे आणि तन्वी पण मीच आहे, आत्ता उत्तर द्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, तरी दोघीमध्ये फरक असा आहे, एक माझी फ्रेंड आहे आणि एक माझी बायको आहे. त्या दोघांचा स्वभाव तुला माहीतच नाही आहे. तेव्हा माहिती आहे मला, पण माझा मूळ प्रश्न तोच आहे की खाली नक्की काय शिजतंय ते मला सगळं सांगा, आत्ताच्या आत्ता. खाली नक्की काय चाललंय, काय लपवते माझ्यापासून. तेव्हा अर्जुन तर काहीच नाही, खरंच काही नाही, प्रॉमिस. नाही, सायली म्हणते, तुम्ही जर आता मला नाही सांगितलं तर मी बोलणारच नाही तुमच्याशी. अर्जुन म्हणतो, बोलणार नाही म्हणते आणि किती बोलते आता. मग सायली म्हणते, मला एवढं गृहीत धरणार आहात तुम्ही, ठीक आहे, नका देऊ उत्तर, आणि आता या माझ्याशी बोलायला, मग कळेल तुम्हाला, असं म्हणते. आणि मग सायली तिथून निघून जाते आणि पांघरून घेऊन झोपते. मग अर्जुन म्हणतो, आणखीन ती मला प्रश्न विचारेल, तिला जर मी मस्का मारायला गेलो तर तिचा उद्या राग निघून जाईल, तोपर्यंत वाट बघतो, असं म्हणतो. आणि दरवाजा लावतो आणि लाईट बंद करतो आणि तो दुसऱ्या साईडला झोपायला जातो आणि तो पांघरून घेऊन झोपतो. आणि मग सायली मागे फिरून पाहत असते. अर्जुन मला बोलेल का, माझी समजूत घालायला येईल का असं पाहते, पण म्हणते, माझी समजूत पण घालायला आले नाहीत, मी यांच्याशी बोलले नाही तरी यांना काहीच फरक पडत नाही, असं सायलीने मनातल्या मनात विचार करते. आणि मग इकडे अर्जुन झोपतो आणि तिकडे सायलीसुद्धा झोपते. आणि अर्जुन तो उद्या उजळण्याची वाट बघतोय. बायको, उद्याचा दिवस तुझ्यासाठी खास स्पेशल असणार आहे, असं म्हणतो आणि काहीतरी विचार करते. आणि तेच आपला आजचा भाग संपतो. आणि मग आता उद्याच्या प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे, सायली घरामध्ये आलेली असते आणि मग ते गाणं सुरू असतं. तिथे सायलीच्या पावलांनी असं सगळेजण सायलीच्या अंगावर फुलं टाकत असतात. घर भरून गेलेलं असतं आणि सगळी माणसं आलेली असतात आणि साईडला असं गाणं लागलेलं असतं. पूर्णाजी, कल्पनाताई, सगळेजण तिच्या अंगावर फुलं फेकतात. आणि मग सायली जाऊन प्रतिमा आत्याला मिठी मारते आणि मग एक एक करून सगळ्यांना मिठी मारते. स्टार प्रवाहाच्या सगळ्या नायिकासुद्धा आलेल्या असतात आणि मग त्यासुद्धा सायलीला मधात घेतात असं, आणि गोल गोल फिरत गाणं म्हणत असतात. आणि इथेच आपला प्रोमोसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेचे छान छान भाग पाहायलासुद्धा विसरू नका. मग उद्या भेटूया उद्याच्या छान अशा भागामध्ये. ठरलं तर मग